श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी आपल्या भक्ताला जर कोणी त्रास दिला तर त्याला कधीच सोडत नाही. या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील स्वामींनी मला दिलेले खूप मोठे अनुभव आज येथे शेअर करत आहे. सर्वप्रथम सांगायला फार आनंद होईल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आले. स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी. माझे सासर हे पुणे आणि माहेर हे जामखेड. मी स्वामींच्या सेवेत अशा प्रकारे आले की माझे वडील हे मी 1.5 वर्षाची असताना एक्सपायर झाले. वडील एक्सपायर झाल्यानंतर माझी आई आणि मी माझ्या मामाकडे राहायला गेलो. माझे आजी आजोबा, मामा आणि मी, माझी आई, असं आमचं मग छोटंसं कुटुंब बनलं. तिथेच राहायला आम्ही राहिलो. माझी आजी ही खूप धार्मिक. तिचे शिक्षण काहीच झालेले नाही, पण तिला देवाची प्रचंड गोडी. ती खूप म्हणजे खूप देवाचं करत असायची आणि ती महाराजांची सेवेकरी होती. ती महाराजांची खूप सेवा करायची आणि मी तिथे राहायला गेल्यानंतर माझी आजी माझा दिनक्रम तीच करत असायची. सकाळी उठल्यानंतर ती मला देवदर्शन करायला लावायची. त्यानंतर रात्री झोपताना देखील महाराजांना मुजरा केल्याशिवाय ती मला झोपू देत नसायची आणि तीच सवय मला जडली. त्यानंतर हळूहळू मी महाराजांशी एकरूप होत गेली. माझी आजी रोज महाराजांसाठी नैवेद्य काढून ठेवायची. स्वयंपाक झाला की काही घरी आणलं की ती महाराजांना देत असायची. ती म्हणायची की जे नशिबात आहे ते घडणारच आहे, पण महाराजांची साथ असेल तर आपण कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची शक्ती महाराज आपल्याला देतात. महाराज आहे. मी तिला प्रश्न विचारायची की महाराज आहे तर ते कुठे आहे, आपल्याला का बरं दिसत नाही. त्यावेळेस आजी म्हणायची की नक्की तुला महाराज भेटतील, महाराज येतील, महाराज आहेत, ते प्रत्यक्षात आपल्यासोबत आहे, असे आजीचे शब्द होते. आणि छोटं बाळ हे जर मोठं माणसाने काही सांगितलं त्यावरती विश्वास ठेवतात. मी देखील विश्वास ठेवायचे आणि रोज मग मी स्वयंपाक झाल्यानंतर मीच ताट घ्यायचे आणि महाराजांकडे जाऊन त्यांना नैवेद्य ठेवत असायचे. असा माझा दिनक्रम चालू झाला. मी तेथीलच एका शाळेमध्ये जात होती आणि जाता जाता मी थोडीशी मोठी झाले. मी 4थीला शाळेमध्ये होते. आता मला फार काही कळायला लागलेलं होतं आणि आजीचे दिवसेंदिवस भजन हे वाढत चाललेले होते. ती एकच टाईम भोजन करत असायची. सकाळी जेवण करायची, रात्री ती जेवत नसायची. मग 8:30-9च्या दरम्यानमध्ये ती महाराजांपुढे बसून ती खूप छान वाक्यरचना करायची आणि ती स्वतः भजन म्हणायची. खूप तल्लीन होऊन महाराजांचे भजन ती गात असायची. घरामध्ये खूप छान आध्यात्मिक प्रगती आमची होत चाललेली होती. माझी आई कष्ट करत होती, माझे आजोबाही कष्ट करायचे. मामाचंही लग्न झालं. स्वामींच्या कृपेने माझी मामी देखील खूप छान मलाही खूप जीव लावत होती. त्यानंतर हळूहळू मी मोठी झाले आणि एक दिवस असा उजेडला की वार होता गुरुवारचा आणि त्या दिवशी एकादशी होती आणि आमच्या घरामध्ये सर्वांना एकादशी असते आणि त्याचबरोबर गुरुवार देखील असतो. मी एकटीच जेवायला होती. आजीन त्यांना सर्वांना उपवास होता आणि माझं जे काही गिरण होती त्या दिवशी लाईट गेलेली असल्यामुळे आमचं जे पीठ होतं दळण दळायला दिलेलं ते गिरणीमध्येच राहिलेलं होतं. त्यामुळे घरी पीठ देखील नव्हतं. 2 पोळ्याचं पीठ होतं. त्यातच आजीने मला माझ्यासाठी त्या 2 पोळ्या केल्या आणि माझा आता तो डब्बा शाळेमध्ये घेऊन जा अशी आजी म्हटली. तेवढ्याच 10:30 वाजले. 11ला माझी शाळा असायची. घरून मी 10:30ला निघत असायची. त्याच दरम्यान काय झालं की एक असे खूप वृद्ध व्यक्ती घरी आले आणि म्हटले की मला जेवण दे, मी खूप लांबून आलोय, मला खूप भूक लागली आहे. आजीची सवय होती दारात कोणी येऊ त्यांना निर्मुखी आजी कधीही जाऊ देत नसायची. काही ना काही त्याला द्यायची. पण आजी म्हटली, बाबा आज नेमकी दळण नाही, लाईट नसल्यामुळे गिरणीमध्येच दळण आहे, पोरीपुरत्या डब्यापुरत्या 2च पोळ्या केलेल्या आहे, त्यातून तुम्हाला थोडीशी पोळी देते. तर ते म्हटले तर ठीक आहे, दे मला काहीतरी, खूप भूक लागली आहे. आजीने विचारलं, तुम्ही कुठून आला? मी खूप लांबून गाणगापूरवरून आलो आहे, असे त्यांचे उत्तर आले. आजीच्या तरी देखील काहीच
लक्षात आले नाही. आजीने अर्धी पोळी त्याच्यावरती थोडीशी चटणी दिली आणि बाबाच्या हातावरती ठेवली. बाबांनी ती खाल्ली आणि बाबा म्हटले की सर्व काही व्यवस्थित होईल असं म्हणून बाबा निघून गेले. बाबा निघून गेल्यानंतर आजी मागे फिरली, थोडीशी पुढे आली आणि मला शाळेत जाण्यासाठी वेळ होत होता म्हणून मी शाळेत जाण्यासाठी निघाली. तर मी पण बघितलं की बाबा आत्ता आले होते, तर बाबा कुठे गेले. मी ज्या रस्त्याने जात होते त्याच रस्त्याने खूप शोधलं पण ते बाबा मला कुठेच दिसले नाही. संध्याकाळी घरी आजी आल्यानंतर आजीला मी म्हटलं, अगं सकाळी आलेले बाबा मला नंतर कुठेच दिसले नाही, कुठे गेले. त्यानंतर आजीला क्लिक झालं की बाबा गेले आणि त्यांनी जे सांगितलं होतं की मी गाणगापूरवरून आलो हे आजीला कळाल्यानंतर आजी संध्याकाळी भजनाला बसली. त्यावेळेस ती खूप रडायला लागली आणि महाराज, जर खरंच तुम्ही जर असताल तर मला काहीतरी प्रचिती द्या, म्हणजे मला कळेल की तुम्हीच होता, मी तुम्हाला ओळखू शकले नाही असं म्हणून आजी खूप रडली. रडत रडतच तिने ते रात्रीचे भजन म्हटले आणि झोपी गेली. आणि सकाळी उठल्यानंतर आजी माझ्याकडं हसतमुख करत आली. काय म्हणणार होती मला काहीच माहीत नव्हतं. आजी मला म्हटली की अगं, काल आलेले बाबा खरंच महाराज होते. तू एवढ्या दिवसाची म्हणत होती ना की कधी येणार आहे महाराज, कधी येणार आहे महाराज. बघ महाराज येऊन पण गेले. कारण रात्री मला महाराजांनी दृष्टांत दिला, ज्या पोशाखामध्ये महाराज आले होते त्याच पोशाखामध्ये महाराज आले. माझ्या हातावरती महाराजांनी 5 रुपये ठेवले आणि महाराज म्हटले, पोरीची काळजी करू नको, तिच्या पाठीमागे आम्ही भक्कम उभे आहोत. कारण माझ्या आजीला माझीच काळजी पडायची की मुलीचं असं झालं, आता नातीचं व्यवस्थित व्हावं, एवढीच तिला काळजी असायची. महाराजांकडे सारखं ती तेच मागायची, त्यामुळे महाराजांनी तिला असं सांगितलं. त्यानंतर मग माझाही स्वामींवरती विश्वास बसत गेला. मीही महाराजांची सेवा करायला सुरुवात केली. त्यानंतर माझे 12वीचे पेपर झाले, खूप छान रिझल्ट आला. आता मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं. त्यावेळेस मी इंजिनिअरिंगला स्वामींच्या कृपेने माझं ॲडमिशन झालं, सर्व काही व्यवस्थित. त्या दरम्यान मला महाराजांचा एक असा अनुभव आला, तो अनुभव देखील मी कधीच विसरू शकणार नाही. मी इंजिनिअरिंगला हॉस्टेलला तिथे होती पण तरी तिथे देखील आजीने सांगितलं होतं की महाराजांना कधीच विसरायचं नाही, महाराजांना सोबतच घेऊन जायचं, सेवा करत राहायची. मी महाराजांचा तिथे एक छोटासा फोटो घेऊन गेली होती आणि तिथे मी रोज स्वामीचरित्राचा एक अध्याय वाचायची आणि एक माळ जप करायची. जसं जमेल तसे तारक मंत्र म्हणायची. एवढी सेवा माझी कंटिन्यू चालू असायची. मला चांगलं आठवते की माझा 17वा 18वा अध्याय होता. त्यामध्ये काय झालं की अचानकपणे माझं प्रचंड डोकं दुखायला लागलं. इतकं डोकं दुखत होतं की खूप सारं औषध गोळी घेऊन देखील माझे डोके राहिले नाही. मला वाटलं की ॲसिडिटी झाली असेल, त्याने झालं. आणि रात्रीचं जेवण वगैरे झालं. त्या दिवशी मी अध्याय वाचलेच नाही आणि पण 9 वाजले पण मला करमत नव्हतं, डोकं प्रचंड दुखत होतं. त्यामुळे मी म्हटलं की मी नाही, महाराजांचं मी अध्याय वाचणार. म्हणून मी तसेच उठले आणि अध्याय वाचायला बसले. अध्याय वाचायला बसल्यानंतर मी कसे तरी ते माझं काही लक्ष त्याच्यामध्ये नव्हतं पण तरी देखील मी तसेच ते अध्याय वाचले. आणि विशेष म्हणजे मी अध्याय वाचल्यानंतर एवढे डोकं, सकाळपासून जे डोकं दुखत होतं, गोळी घेऊन देखील राहिलं नव्हतं, ते डोकं मी अध्याय वाचल्यानंतर ते डोकं शांत झालं आणि राहिलं. मला खूप आश्चर्य वाटलं की हे कसं काय झालं. पण म्हणतात ना की जेव्हा आपण गोळ्या औषधं घेतो आणि काही फरक पडत नाही त्यावेळेस बाहेरचं काहीतरी असतं. महाराजांनी त्यावेळेस माझ्याकडून सेवा करून घेतली आणि जे काही बाहेरचं मला झालेलं होतं ते माझं दूर केलं. कारण आजीचं संरक्षण कवच होतं आणि महाराजांनी दिलेला आजीला शब्द होता, तो महाराज कसा काय मागे फिरतील. महाराजांनी त्यावेळेस माझं संरक्षण केलं. आजीला जेव्हा सांगितलं त्यावेळेस आजींनी मला हे सांगितलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं आणि माझ्या लग्नासाठी स्थळं येऊ लागले. माझी आजी आता खूप म्हातारी झालेली होती. माझ्या आजीला माझीच काळजी की मुलीला कसं मिळतं काही नाही. पण म्हणतात ना, जे भाग्यात आहे, जे नशिबात आहे त्याच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही. आपल्यासोबत देव जरी असला, जे भोग आहे ते भोगूनच संपावे लागतात. माझ्या बाबतीत देखील असंच झालं. मला पुणे येथे देण्यात आलं. माझे मिस्टर हे कंपनीमध्ये जॉबला होते, घरी सासू सासरे होते, नणंदेचं लग्न झालेलं होतं. मग सर्वजण म्हटले की काही नाही प्रॉब्लेम, सर्व व्यवस्थित आहे, आपण मुलगी देऊन टाकूया. आणि मग माझं लग्न तिथे करून देण्यात आलं. लग्न झालं. माझं लग्न डिसेंबरमध्ये झालं आणि पहिला सण म्हणजे संक्रांतीचा सण होता. आणि त्यावेळेस माझ्या आजींनी मला
तिकडे आम्हाला संक्रांतीच्या सणासाठी बोलवलं. सर्वांना निमंत्रण सांगितलं आणि सर्वजण हो देखील म्हटले. पण म्हणतात ना, काहीतरी आपल्या जीवनात घडायचं असेल तर खूप विचित्र काही घडतं. मी स्वामींच्या चरणी सुरुवातीलाच प्रार्थना करते की जे मी भोगलं आहे, जे माझ्या नशिबात घडलेलं आहे, ते कोणत्याही मुलीच्या नशिबामध्ये महाराजांनी देऊ नये. सर्वांचं चांगलं करावं, कारण माझ्या बाबतीत जे घडलं ते ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. आज देखील माझ्या डोळ्यातून खूप अश्रू येतात आणि अंगावरती शहारे उभे राहतात. स्वामी भक्तांनो, त्यानंतर माझे जे सासरचे आहे ते आमच्या संक्रांतीच्या सणाला आले नाही. मी 2 दिवस राहिले. त्यानंतर मला घेण्यासाठी माझे मिस्टर आले नाही. माझ्या मामांनी मला पुणे येथे आणून सोडलं. माझ्या मामांना त्यांनी चहा देखील करू दिला नाही की पाणी देखील दिलं नाही. त्यांना ते लगेच म्हटले की तुम्ही जाऊ शकता. असं म्हटल्यानंतर कोण तिथे थांबणार. माझे मामा ताबडतोब तिथून निघून गेले आणि माझ्या आजीला माझी काळजी वाटत होती, पण तिला महाराजांवरती विश्वास होता. पण इकडे एक होतं की माझे मिस्टर हे पूर्णपणे नास्तिक होते. देवाचा कुठलाच वारा त्यांना नव्हता. आणि त्यावेळेस माझे मिस्टर म्हटले की तुझा जो बाबा आहे, तुझे जे उघडा बाबा आहे, त्याची तू कुठलीच सेवा इथे करायची नाही आणि तुझ्या जे काही आई वडील आहे, आई आहे, आजी आहे, त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यावेळेस त्यांनी माझ्या एक कानाखाली दिली आणि मला खूप रडायला यायला लागलं. मी जोरात म्हटले की महाराज मला वाचवा, हे काय आलं, महाराज स्वामी या. असं ऐकल्यानंतर हे शब्द माझ्या मिस्टरांनी जेव्हा ऐकले, त्यांनी पुन्हा मला कमरेचा पट्टा काढला आणि त्या पट्ट्याने मारायला सुरुवात केली. खूप जोरात त्यांनी मारलं. त्याचे वळ माझ्या याच्यावरती पायावरती उमटले. मला खूप रडायला यायला लागलं की हे काय. तिथून पुढे माझा संघर्ष हा सुरू झाला. जे काही व्हायला पाहिजे नव्हतं ते झालं. महाराजांचं नामस्मरण माझं सुरूच होतं. महाराजांवरती विश्वास होता आणि विशेष म्हणजे जिथे मी राहत होते त्याच्या मागच्याच बाजूला 2-3 बिल्डिंग गेल्यानंतर महाराजांचा छोटासा तिथे मठ होता आणि तिथे सकाळ संध्याकाळ आरती व्हायची. मला घंटेचा आवाज यायचा. त्यावेळेस मला खूप छान वाटायचं, पण तिथे देखील मी जाऊ शकत नव्हते. मी नजरकैदेमध्ये पूर्णपणे पॅक झालेली होती. घराबाहेर पडायचं नव्हतं. मानसिक आणि शारीरिक दोन्ही त्रास मला सुरू झालेले होते. माझे मिस्टर ड्रिंक देखील करत होते. सासूबाईंना मी म्हणायची की हे काय, तर सासूबाई म्हणायच्या की आता तुलाच लढायचं आहे. आम्ही एवढ्या दिवस थकलो आहोत, पण आता तूच याच्यातून त्याला बाहेर काढू शकते, असं त्या म्हटल्यानंतर मी काय करणार. त्यानंतर आता काय करावं काहीच कळत नव्हतं. महाराजांना खूप विनंती करायचे, रडायचे. मला मार तर चालूच होता. तिथून कसे बाहेर पडावं हे कळत नव्हते. त्याच दरम्यान मला प्रेग्नेन्सी राहिली आणि मला पहिली मुलगी, माझी तृप्ती मला झाली. मुलगी झाल्यानंतर तरी हे सुधारतील असं वाटत होतं, पण ते काही सुधारले नाही. त्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला. त्यानंतर मग मला पुन्हा प्रेग्नेन्सी राहिली 4 वर्षांनी आणि पुन्हा मुलगी झाली. मला वाटलं होतं मुलगा होईल, माझे दिवस बदलतील, पण पुन्हा मुलगी झाली. त्रास आहे तो सुरू होता. त्याच दरम्यान महाराजांचा प्रकट दिन आलेला होता. प्रकट दिनाच्या दिवशी तरी महाराजांना मी गॅलरीत उभं राहिली. त्यांना म्हटली की मी तिथपर्यंत येऊ शकत नाही, पण तुमचा आशीर्वाद तरी मला द्या, आशीर्वाद मला द्या, असं मी त्यांना कळवळून म्हणत होती. त्यानंतर महाराजांनी त्या दिवशी खूप चकित घटना माझ्यासोबत घडवली. माझे मिस्टर दारू पीत घरामध्ये बसलेले होते. मी गॅलरीत उभा होती, रडत होती, त्या कळसाकडे बघत होती. मंदिराची घंटा वाजत होती आणि मिस्टरांनी मला आतमधून आवाज दिला की जा, तुझ्या त्या उघड्या बाबाचा प्रसाद घेऊन ये. हे शब्द माझ्या कानावर पडल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला. मी धावत पळत गेली. मी दर्शन देखील घेतलं नाही, थांबली नाही, कारण त्यांनी लवकर बोलवलं होतं. प्रचंड मार मिळेल असं मला वाटलं. मी फक्त लांबूनच हात जोडले, प्रसाद घेतला आणि मागे आली. आल्यानंतर त्यांनी तो प्रसाद एकट्यानेच खाल्ला आणि त्याच्यावरती ते दारू पिले. मला थोडा देखील प्रसाद दिला नाही आणि त्याच्यावरती दारू पिले, म्हणून मला प्रचंड राग आला. त्या दिवशी मी पहिल्यांदी त्यांच्यावरती खूप रागाने ओरडली. आमचे खूप कडाक्याचे भांडण झाले. त्यांनी पुन्हा मला मारहाण केली आणि त्यानंतर मग मी आता इथे एक क्षणसुद्धा थांबायची नाही असा निर्णय घेतला आणि मी जे काही पैसे होते ते पैसे घेतले, दोन्ही मुलींना घेतलं आणि तिथून घराबाहेर पडली. कुठे जायचं, काय करायचं काहीच माहीत नव्हतं. म्हटलं की आता आपण आईकडेच जावं. आई देखील मामाकडे राहती, ती कसं तरी उदरनिर्वाह करते, आपण तिथे राहून काय करावं. महाराज म्हटलं की आमच्याच नशिबी असं का बरं तुम्ही केलं. तुम्ही तर म्हटले होते हिची काळजी करू नका,
काहीच नाही, आजीला तुम्ही सांगितलं होतं आणि असं कसं झालं. आणि त्याच्या अगोदरच माझी आजी देखील एक्सपायर झालेली होती. माझ्या आजीच्या अंत्यविधीला देखील यांनी मला जाऊ दिलं नाही. त्यामुळे देखील मला खूप म्हणजे खूप रडायला येत होतं. माझ्याकडे अक्षरशः 100 रुपये होते. यामध्ये आता कसं करायचं, काय करायचं. आणि माझ्या मुलीला देखील सर्दी, खोकला, ताप त्यावेळेस भरलेला होता. मुलगी म्हणायची, आई आपण इथून लवकर जाऊ, बाबा जर आले तर आपल्याला जाऊ देणार नाही, अशी ती म्हणायची. मग आम्ही एका स्वामींना विनंती केली की आम्हाला कसं तरी इथून बाहेर पाडा. आणि त्यावेळेस एक ऑटोवाला आला. त्याला आम्ही विचारलं किती पैसे घेणार. त्यांनी सांगितलं की 80 रुपये मी घेतो, तुम्ही याला सोडून देतो. त्याने असं सांगितलं जणू काय तो एका मदतीलाच धावून आला असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण एवढ्या कमी पैशामध्ये कोणीच सोडत नाही. त्याला मी माझी परिस्थिती सांगितली. त्यावेळेस तो म्हटला की ताई तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात, तुम्ही माझी बहीण समजून तुमच्याकडून 1 रुपया घेणार नाही, मी तुम्हाला सुरक्षित सोडतो. जणू काय महाराजांनीच त्यांना बुद्धी दिली. आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला सुखरूप घरी सोडलं. घरी आल्यानंतर खूप दुःखाचे वादळ पेटले. त्यानंतर थोड्या दिवसांनी आम्हाला कळालं की माझे मिस्टर हे ड्रिंकमध्ये पूर्ण व्यसनाधीन झाले. त्यामुळे त्यांनी जी बिल्डिंग होती तेथील शेजाऱ्यांशी खूप भांडण केले. आणि जे भांडण ज्यांच्याशी केले ते खूप डेंजर होते, म्हणजे जे म्हणतात ना की गुंडा टाईप होते. त्यांना मारहाण केली. त्यानंतर पोलीस कंप्लेंट देखील केली आणि पोलीस माझ्या मिस्टरांना घेण्यासाठी आले. ज्यावेळेस पोलीस घेण्यासाठी आले त्यावेळेस अशी अवस्था होती की त्यांचा मानसिक ताबा त्यांच्यावरती राहिलेला नव्हता. ते पूर्णपणे नग्न झालेले होते, उघडे झालेले होते. समोरच्या लोकांनी त्यांना लुंगी घालायला दिली पण त्यांनी घातली नाही. ते म्हणतात ना की वेडा व्यक्ती झाला, तसंच ते घरामध्ये राहून ड्रिंक घेऊन ते पूर्णपणे वेडे झालेले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना प्रचंड मारहाण केली. त्यानंतर थोड्या दिवसांनी पोलिसांनी त्यांना सोडून दिलं. त्यानंतर थोडे दिवस लोकांना ते दिसले पण नंतर ते पूर्ण गायब झाले. कुठे गेले काहीच कळालं नाही. त्यानंतर मग आम्ही जे आमचं घर होतं तिथे येण्याचं ठरवलं, कारण आता खूप दिवस झालेले होते आणि मिस्टर काही येणार नव्हते. आईला म्हटलं की मी आता इथे राहू शकत नाही, मामाने एवढे दिवस सांभाळलं ते खूप आहे, मी आता जॉब करेन, माझे मुलींना बघेल, मला स्वामी आहेत, कुणाचा काहीच गरज नाही. कारण जेवढा त्रास मला त्यांनी दिला होता त्याच्या दुप्पट त्रास महाराजांनी त्यांना दिला. अक्षरशः त्यांनी जे माझ्या स्वामींना उघडे म्हणत होते त्यांना उघडं करून स्वामींनी मारलं. यापेक्षा दुसरं काय पाहिजे. आणि मग मी माझ्या घरी आले. आणि आज स्वामी भक्तांनो माझी मोठी मुलगी ही डॉक्टर आहे आणि छोटी मुलगी देखील शिकत आहे. स्वामींच्या कृपेने हे सर्व काही झालेलं आहे. आज मी स्वतःच्या पायावरती उभे आहेत, माझ्या मुली देखील उभ्या होत आहेत. मुली देखील महाराजांची खूप निस्सीम भक्त, कारण त्यांनी माझा संघर्ष बघितलेला आहे, माझी जे काही दुःख आहे त्यांनी बघितले डोळ्याने. त्यामुळे माझ्या मुली ह्या वाईट मार्गाला गेल्या नाही, हेच माझ्यासाठी खूप आहे. हीच महाराजांची खूप मोठी लीला आहे. आणि आज आमच्या घरात प्रत्येकजण महाराजांची सेवा केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही, हेच खूप आहे. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे, जोपर्यंत आता या देहामध्ये जीव आहे तोपर्यंत त्यांच्या चरणाची माझ्याकडून खूप सेवा त्यांनी करून घ्यावी, एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.